ताई जय भीम, नमस्कार. नमस्कार. जय भीम. आपण जो संविधान दिनानिमित्त अमृत महोत्सवी वर्षामध्ये या सांगवीकरांसाठी तुम्ही काही फ्री इंटरनेट सेवा देणार आहात आणि घरातल्या अँड्रॉइड ज्यांच्याकडे टीव्ही आहे त्यांच्यासाठी काही चॅनल्स पण फ्री देणार आहात, तर या मागचा तुमचा उद्देश काय आहे? नमस्कार. जय भीम. मी डॉक्टर प्रज्ञा शक्तिगुप्त गायकवाड. सरांनी जो मला प्रश्न विचारला त्याच्या संदर्भात मी असं उत्तर देऊ इच्छिते की सध्याचं जे युग आहे हे तंत्रज्ञानाचं युग आहे. सो या युगामध्ये प्रत्येकाच्या घरात या सेवा उपलब्ध झाल्या पाहिजे. सर्वसामान्यांपर्यंत ही सेवा पोहोचत नाही, तर अशा लोकांसाठी आपण हे वायफाय कनेक्शन चं आपण नियोजन जो राबवतोय. आजकालचे लहान जी मुलं आहेत त्यांना प्रोजेक्ट्स असतात, त्यांना एज्युकेशनसाठी या सुविधा मिळत नाही. सो अशा सर्वसामान्याच्या घरापर्यंत पोहोचवण्याची इच्छा असल्यामुळे आम्ही हा उपक्रम राबवत आहे. यामध्ये तुम्ही जे आता ती संकल्पना राबवतात, हर घर कनेक्ट हर मन कनेक्ट, तर याच्या मागच्या ह्या उपक्रमामधून तुम्ही काय काय त्या लोकांना देणार आहात? सर, या माध्यमातून आम्ही लोकांना आता बऱ्याचशा नागरिकांची समस्या आम्ही जाणून घेतल्या. त्या समस्या जाणून घेताना त्यात एकच अडचण आली की बाबा शिक्षणाची एक अट आहे. शिक्षणाच्या अटीमध्ये आता प्रत्येक शाळेमध्ये ऑनलाईन ही कंपल्सरी झाले. मग त्या माध्यमातून आम्ही हा उपक्रम राबवला. या उपक्रमाच्या माध्यमातून खूप चांगला रिस्पॉन्स भेटतोय. यामध्ये एकच अट अशी ठेवली की बाबा तुमच्याकडे राउटर पाहिजे, त्या राउटरच्या माध्यमातून तेवढंच त्यांना आम्ही खर्च केला होतोय. बाकी किमान 6 महिने तरी हा आम्ही वायफायचं कनेक्शन देतोय. या वायफायचं कनेक्शन देत असताना आजकाल जर तुम्ही बघितलं, जसं आपल्या म्हणतो ना आपण की घर, निवारा आणि कपडे, हे जेवण, अन्न हे आपल्याला कंपल्सरी, त्याच प्रकारे आपल्याला वायफाय पण हे कंपल्सरी लागतंय. लहान मुलापासून ते वयस्कर माणसांपर्यंत प्रत्येकाची ही गरज झाली. त्यामुळं हा एक आम्ही शिक्षणाच्या माध्यमातून किंवा व्यवसायाच्या माध्यमातून किंवा लोकांपर्यंत पोहोचण्याच्या माध्यमातून जे एकमेकांना कनेक्ट करण्यासाठी आता जे माध्यम झालंय ते व्हॉट्सअपचं एक माध्यम झालंय, फेसबुकचं एक माध्यम झालंय. पण फेसबुक, व्हॉट्सअप हे तुमच्या वायफायच्या बेसवरच चालतं. आज तुम्ही प्रत्यक्ष वायफाय व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रत्यक्ष एकमेकांना बघू शकताय. त्याला जर कनेक्शनच नसेल तर ते पण काय हे नाही, फक्त आवाज ऐकू शकताय हे टॉवरच्या माध्यमातून. पण वायफायच्या माध्यमातून आपण एकमेकांशी डायरेक्ट दुसऱ्या सेकंदाला आपण कनेक्ट होऊ शकतो. तर यासाठी आम्ही त्याचं टॅगलाईनच अशी दिली की हर घर कनेक्ट हर मन कनेक्ट, अशा टॅगलाईनने आम्ही हे केलं, प्रमोशन केलं. आपल्या विविध ठिकाणावरती आपले पोस्टर लावलेले आहेत आणि अशा पोस्टरच्या माध्यमातून आपण प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्याचं काम केलेलं आहे. असं असताना आपल्याला किती नागरिकांचा या भागातले प्रतिसाद मिळाला आहे? काही नोंदणी केलेली आहे का? कशी नोंदणीचा कशी प्रतिक्रिया आहे? म्हणजे जसं आम्ही फ्लेक्स लावण्याची सुरुवात केली, रात्री साधारण 9:30च्या दरम्यान आम्ही फ्लेक्स लावायला चालू केलं. फ्लेक्स लावत असतानाच स्थानिक लोकांच्या म्हणजे त्यांचं जो आनंदाचं हे बघत होतो आम्ही त्यांच्यावर की यार आपल्याला कोणीतरी हे वायफाय फ्री देतंय. आणि ते फ्लेक्स लावत असतानाच लोक आम्हाला सांगा कुठे यायचंय, आम्ही उद्या सकाळी किती वाजता येऊ, ऑफिसला टायमिंग काय तुमचा, या भरपूर गोष्टी लोकांच्या. आणि तिथूनच चर्चा पण सुरू झाली की ते शेजारच्यांना पण सांगत होते की अरे आपल्याला उद्या याच्या ऑफिसला जायचंय. आणि आज बघतोय तर किमान 100 लोकांनी आतापर्यंत फॉर्म भरलेत. हार्डली एकच दिवस झाला, कालपासून आपण फॉर्म चालू केले. 100+ फॉर्म रजिस्टर्ड झालेत. पण आमचं येणारं काय टार्गेट आहे की किमान 1000 लोक आपल्याला कनेक्ट होतील या माध्यमातून. आपण जर बघितलं तर गेल्या काळामध्ये आपण बेरोजगाराची संख्या जी आहे ती वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. तर भविष्यामध्ये असं काही एखादा उपक्रम तुम्ही राबवणार आहेत का युवकासाठी? नक्कीच. खूप छान प्रश्न केलाय सरांनी की येणाऱ्या काळामध्ये, आता जर तुम्ही बघितलं आम्हाला कुठलाही राजकीय वारसा नसताना आज आपण ही संकल्पना राबवतोय. येणाऱ्या काळामध्ये मी म्हणतो की येणाऱ्या काळामध्ये युवकांसाठी, युवतींसाठी तसेच आपले महिलांसाठी, या सगळ्यांसाठी आपण एक रोजगार योजना राबवतोय की जेणेकरून त्यांना घरी बसल्या बसल्या एक व्यवसाय करता येईल किंवा युवकांना एक वेगळ्या माध्यमातून व्यवसायामध्ये कसं आणता येईल, त्यासाठी 100% प्रयत्न मी स्वतः युवकाध्यक्ष असल्यामुळं युवकांसाठी कसं त्यांना बिझनेसमध्ये आणता येईल त्याचे 100% आम्ही मदत करू. बघायला गेले की तुम्ही दोघेही भावंड डॉक्टर आहात, क्लिनिक बघून समाजसेवा करतात. या आगामी हा आमच्या मागे तो वारसाच लागून गेलाय. माझ्या आजोबांपासनं, वडिलांपासनं, माझ्या चुलत्यांपासनं हा समाजसेवाचा वारसा आम्हाला लागलेला आहे ऑलरेडी. ह्या वारसा करत असताना आता ती पिढी कुठेतरी पुढे गेली पाहिजे, त्यासाठी आम्ही त्या वारसात आहे. माझी बहीण
डॉक्टरच्या माध्यमातून तिथं सोशल याच्यामध्ये आहेच, पण मी पण माझं जन्मच विहारात झालाय किंवा जन्मच मंदिरात झालाय, असं तिथनंच आम्हाला वारसा लागलेला आहे. तर समाजसेवा तर करत राहणारच. हे तर आता येणाऱ्या काळात निवडणूक आहे, पण लोकांना असं वाटत असेल की निवडणूक आहे म्हणून आता हे तयार झालेत, पण आम्ही आज म्हणजे निवडणुकीपुरते नाहीये. इथून पुढे तुम्हाला कुणालाही कुठल्याही गोष्टीची मदत लागली तर आम्ही पूर्ण गायकवाड कुटुंब तत्परतेने सेवेसाठी तयारीत राहू. याच्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे का आता एवढं सांगवी काही छोटी नाही, इथलं काही मतदार किंवा इथलं काही सामान्य नागरिक काही छोटं हे नाही, लोकसंख्येने मोठा एरिया आहे. पण हे एवढं तुम्ही फ्री इंटरनेट सेवा देत आहे, याची तांत्रिक व्यवस्था तुम्ही कशी करणार आहात की जेणेकरून भविष्यात समजा काही लोकांना अडचणी उभ्या राहिल्या तर त्यांच्यासाठी तुम्ही काय व्यवस्था, अशी तांत्रिक व्यवस्था काय केली? सांगवी प्रभाग हा किमान 50 ते 55 हजाराचा प्रभाग आहे. त्यामध्ये आपण जर बघितलं तर किमान 15-20 हजार घरं आहेत. 15-20 हजार घरामध्ये तो एरिया वेगवेगळा प्रभागानुसार आपण 4 वेगळे वेंडर्स पकडलेत जे वायफाय कनेक्शन देतात. ते ज्या एरियामध्ये जे सक्षम आहे त्यांना आपण कनेक्ट केलंय आणि त्यांच्या माध्यमातून आपण लोकांना कनेक्शन देतोय. ज्या भागातल्या समजा कुठली अडचण निर्माण झाली किंवा वायफाय बंद पडलं तर तिथला त्या वेंडरला आम्हाला कॉल आला, आम्ही पर्टिक्युलर त्या एरियामधल्या वेंडरला सांगू आणि तो तिथं सर्व्हिस देणार. यातून शेवटचं सर म्हणजे काय तुम्ही म्हणजे संदेश काय देणार आहात तिथल्या जनतेला फ्री इंटरनेट सेवेच्या माध्यमातून? मी संदेश असाच सगळ्या नागरिकांना संदेश असाच देतोय की या योजनेचा पुरेपूर सगळ्यांनी फायदा घ्या. फायदा घेत असताना येणाऱ्या काळामध्ये आता जर तुम्ही बघितलं तर AIचे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा क्रेज चालू आहे. त्या AIच्या माध्यमातून त्याला वायफायचे गरजा आहेतच. तर मला असं म्हणणं आहे की या योजनेचा पुरेपूर सगळ्यांनी फायदा घ्या. ह्या फायदा घेत असताना नुसतंच बेनिफिट म्हणून स्वतःच्या व्हिडिओज बघण्यात, युट्यूब बघण्यात असं नसून ह्याला शिक्षणाच्या हितासाठी फायदा करा. MPSC UPSCचे क्लासेस असतात, ऑनलाईन एक्झामचे जे क्लासेस असतात ते क्लासेसला फॉर्म भरण्यासाठी आता लवकरच आत्ता पण एक आम्ही अनुभव घेतला की महिला लाडकी बहीण योजनेचं EKYC करायचं होतं. प्रत्येकाला नेटच्या अडचणीमुळे त्यांचे EKYC फॉर्म होत नव्हते, तर त्या फॉर्म पण आपण 100 MBPSचा स्पीड देतोय सर, फायबर ऑप्टिक कनेक्शन देतोय की जेणेकरून ते घर बसल्याच ऑनलाईनच्या कुठल्याही सुविधा असतील तर घर बसल्याच ते जे युटिलाइज करतील. या हेतूने आम्ही शेवटचा प्रश्न आहे की ही जी सेवा तुम्ही देत आहात ही संविधान दिनानिमित्त देत आहात, ही संविधान दिनानिमित्तच आपण काय देत आहात? भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. ते माझे प्रेरणास्थान पण आहेत. आणि बाबासाहेबांनी संविधान लिहिताना कुठल्याच जाती धर्माचा विचार न करता बाबासाहेबांनी भारतातील सगळ्या समाजाला, सगळ्या घटकांना इक्वल समानता दिली. हे देत असताना मी हा दिवस याच्यासाठीच निवडला की आपण पण मी जरी SC कॅटेगरीमधनं असलो तरी मी काय फक्त SC कॅटेगरी पुरता मर्यादित न राहता मी सगळ्यांना एका विचारावरती घेऊन, सगळ्यांना एका लेवलला ठेवून हा आपण बाबासाहेबांचे ध्येय धोरण पुढे कसं नेता येईल. आणि संविधान दिवस हा बाबासाहेबांनी संविधान सगळ्यांसाठीच हे केलंय, म्हणजे कुठल्याही पर्टिक्युलर व्यक्तीसाठी नाही, तर ही पण योजना सर्वांसाठीच आहे, म्हणजे असं कुठल्या पर्टिक्युलर जाती धर्मासाठी नाही आहे. हा जो उपक्रम राबवत आहात की जे बाबासाहेब, जसं धर्मरत्न गायकवाड सरांनी सांगितलं की आम्ही बाबासाहेबांचं स्वप्न साकार करत आहोत, हे कशा पद्धतीने तुम्ही या इंटरनेटच्या मोफत इंटरनेट सेवेच्या माध्यमातून कसं काय साकार करणार आहात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं की सर्वांनी समान हक्क हे करावा. त्याच्यासाठी आपण हा उपक्रम राबवला आहे वायफायचा. तर त्याच्यासाठी आपण हे जे लास्ट डेट आहे याची ती 3 डिसेंबरपर्यंत आहे. वॉर्ड क्रमांक 32च्या सर्व नागरिकांनी याचा पुरेपूर लाभ घ्यावा एवढीच नम्र विनंती. ठीक.